ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला चिंतनाचा विषय आहे वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपि। वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपि हा आजचा आपला चिंतनाचा विषय आहे। कारण आपल्याला ह्या जगामध्ये राहायचं आहे आणि जगामध्ये राहायचं म्हटलं की आपला बऱ्याच लोकांशी संबंध येतो, तेव्हा आपण ह्या जगामध्ये कशा प्रकारे राहिलो पाहिजे, कारण ते पण खूप आवश्यक आहे। ह्या जगामध्ये तर आपल्याला राहायचं आहे आणि या जगामध्ये सगळंच आहे, तेव्हा कशा प्रकारे आपण सावध राहायचं, कशा प्रकारे आपण जीवन जगायचं की ज्यामुळे आपल्यालाही त्रास होणार नाही, इतरांना पण त्रास होणार नाही। म्हणून हा विषय आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे। तेव्हा आपण विषयामध्ये प्रवेश करूया। जीवन ही तर कर्मभूमी, येथे कर्म करीत राहावे, दुर्जनांशी कठोर व्हावे, सज्जनांशी मृदू असावे, सज्जनांशी मृदू असावे। जीवन ही तर कर्मभूमी, येथे कर्म करीत राहावे। हे जीवन काय आहे? ही कर्मभूमी आहे। ही पृथ्वी म्हणजे कर्मभूमी आहे। ही भोगभूमी नाही, कर्मभूमी। कर्म करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आता कर्म म्हटलं की संघर्ष आलाच। बघा, स्वामीजींनी रामकृष्ण मठाचा जो एम्ब्लम केलेला आहे, त्या एम्ब्लममध्ये तुम्हाला दिसेल की आतमध्ये, त्या एम्ब्लमच्या आत असं साप आहे एक गोल केलेला, आतमध्ये लाटा आहे, समुद्राच्या लाटा, जे ते आहे कर्माचं प्रतीक। म्हणजे कर्म करायला गेलं की लाटा उठणारच, कर्म करायला गेलं की संघर्ष होणारच। संघर्ष केल्याशिवाय कर्म होऊ शकत नाही। म्हणून तर अर्जुन म्हणतो की भगवंता, मला या संघर्षामध्ये तू कशाला टाकतो, मला शांतीमध्ये राहू दे। युद्ध म्हणजे मोठा संघर्ष आहे आणि तो मला युद्धाला प्रवृत्त करतो आहे। म्हणजे कर्म म्हणजेच संग्राम, संग्राम म्हणजे संघर्ष, आणि तो करावाच लागणार आहे, आपण टाळू शकत नाही। ह्या जगामध्ये आपण आलेलो आहोत, हे जग म्हणजेच युद्धभूमी आहे। या जगामध्ये आपल्याला युद्धच करायचं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, अंतरे बाहिरे युद्धाचा प्रसंग, संत तुकाराम महाराज म्हणतात। तेव्हा इथे आपल्याला कर्म करत राहायचं आहे। जगामध्ये आल्यानंतर आळसासारखं आपल्याला बसून राहायचं नाही, तर आपल्याला कर्म करायचे आहे। मग आता कर्म करताना आपला बऱ्याच लोकांशी संबंध येतो। चांगली लोक पण असतात आणि वाईट लोक पण असतात। मग आपण त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे? त्याच्याशी आपण असा व्यवहार केला पाहिजे, दुर्जनांशी कठोर व्हावे, सज्जनांशी मृदू असावे। जे दुर्जन आहेत त्यांच्यासाठी आपण कठोर झालो पाहिजे, कारण आपण जर त्यांच्यासाठी कठोर झालो नाही तर ते आपल्या डोक्यावर बसतील, ते आपला गैरवापर करून घेतील, त्यांना वाटेल की आपण दुर्बल आहोत। म्हणून अशा लोकांचा प्रतिकार केलाच पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे। जे दुर्जन आहेत, तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तुम्ही काय चुपचाप बसून सहन करणार? ते काही ध्येय नाही आहे। आपल्याला अन्यायाचा प्रतिकार करावाच लागेल। म्हणून दुर्जनाशी आपण कठोरच झालो पाहिजे, दुर्जनांशी कठोर व्हावे। आणि सज्जन लोकांशी आपण कसं पाहिजे? मृदू पाहिजे। म्हणजे इथे दोन्ही गोष्टी पाहिजे। आपल्यामध्ये कठोरता पण पाहिजे, जेव्हा वेळ पडली तेव्हा आपल्याला कठोर पण होता आलं पाहिजे,
पण मात्र चांगल्या लोकांशी आपण मृदू पाहिजे, त्यांच्यावर आपण अत्याचार करू नये. आपल्यामध्ये शक्ती आहे, आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, आपण काहीही करू शकतो, म्हणून काही आपण दुर्बलांवर अत्याचार करायचा नाही, त्यासाठी काही हे नाही आहे, प्रतिकार नाही आहे. तर इथे भगवान श्री रामकृष्ण आपल्या शिष्यांना बघा कशा प्रकारे ट्रेनिंग देतात. ते त्यांचा स्वभाव बघतात की कुणाच्या स्वभावामध्ये काय कमतरता आहे आणि त्याप्रकारे त्यांना ट्रेनिंग देतात. आता बघा, स्वामी योगानंदजी खूपच मृदू होते, खूप माइल्ड होते. आता जगामध्ये अशा प्रकारे राहून पण चालत नाही, कारण मग तुमच्यावर अन्याय होणार. एकदा योगानंदजी नौकेमध्ये दक्षिणेश्वरला येत आहे. त्या नौकेमध्ये लोक भगवान श्री रामकृष्णांची निंदा करत आहे. योगानंदजी महाराज चुपचाप बसून सगळं ऐकून घेत आहे. परत आल्यानंतर भगवान श्री रामकृष्णांना सांगतात की म्हणजे आज नौकेमध्ये प्रवास करताना लोक तुमच्याविषयी काय काय वाईट बोलत होते. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, अरे ते म्हणे माझ्याबद्दल बोलत होते आणि तू सगळं ऐकून घेतलं. अरे तू प्रतिकार करायला पाहिजे होता, तू हे बरोबर नाही केलं. आपल्या गुरुची जर कोणी निंदा केली तर ती जागा सोडून जावं किंवा आपण प्रतिकार करावा. तू चुपचाप सगळं ऐकून घेतलं. योगानंद महाराजांना वाटलं की त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे खूप मोठी बहादुरी केली, पण श्री रामकृष्णांनी त्यांची निर्भसना केली. कारण त्यांना माहिती होतं की हा दुर्बल आहे, हा खूपच सॉफ्ट आहे, याच्यामध्ये प्रतिकार करण्याची पण क्षमता नाही आहे. म्हणून त्याला सांगितलं की तू प्रतिकार केला पाहिजे. आणि दुसरे एक शिष्य होते स्वामी निरंजनानंद. ते पण असेच एकदा बोटमध्ये येत होते. तेव्हा बोटमधले काही लोक भगवान श्री रामकृष्णांनी निंदा करत होते. त्यावेळेस मात्र निरंजनानंदजी महाराजांना खूप राग आला. ते बोट बुडवायला निघाले. ते त्या लोकांना म्हणाले, तुम्ही माझ्या गुरुची निंदा थांबवा, नाहीतर मी ही बोट पाण्यात बुडवेल. ते नौकेवर उभे राहिले आणि ती बोट हलवायला लागले. सगळे लोक घाबरले आणि मग महाराजांना त्यांनी विनंती केली की महाराज, आम्ही आता असं नाही करत, तुम्ही बोट बुडवू नका. आणि भगवान श्री रामकृष्णांकडे आले. म्हणाले की आज म्हणे तुमच्याबद्दल ते निंदा करत होते तुमच्याविषयी, तेव्हा म्हणे मी आज बोटच बुडवण्याचं ठरवलं होतं आणि मी ते बोट हलवायला लागलो. तेव्हाही ते काय म्हणतात भगवान श्री रामकृष्ण, अरे हे तू काय करत होता, तुला माहिती नाही का क्रोध तर चांडळ आहे, तू रागामध्ये येऊन असं करायला नको होतं. आता लोक काय काय बोलतात. पण आता बाकीचे जे लोक होते, बाकीचे पॅसेंजर होते, बाकी प्रवासी होते, ते तर बिचारे सज्जन होते, त्याने तर काहीच वाईट केलं नाही, ते तर काही निंदा करत नव्हते. आता तू सगळ्यांनाच बुडवलं असतं तर ते बरोबर आहे का? म्हणजे असं कधी करू नको भविष्यामध्ये, तुझ्या रागाला कंट्रोल कर. म्हणजे इथे निरंजनानंदजी महाराज खूप अग्रेसिव्ह होते. इथे त्यांना जरा शांत करायचं होतं. म्हणजे ठाकूरांनी 2 प्रकारच्या शिष्यांना वेगवेगळा उपदेश दिला त्यांच्या स्वभावानुसार. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे तरी तुम्ही प्रतिकार करत नाही, ते पुण्य आहे. पण तुम्ही दुर्बलच आहात, प्रतिकार करण्याची तुमच्यामध्ये शक्तीच नाही, अशा प्रकारचा प्रतिकार न करणं म्हणजे ते पाप आहे, ही दुर्बलता आहे. म्हणजे बघा, इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लोक बघून आपल्याला व्यवहार करायचा आहे. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट, हे आपण कधी विसरता कामा नये. सज्जन दुर्जन सदैव येथे सगळ्यांना समजून घ्यावे. सदा सर्वदा सावध राहून जशास तसे होऊन जावे, जशास तसे होऊन जावे. सज्जन दुर्जन सदैव येथे सगळ्यांना समजून घ्यावे. पहिले आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. कोण व्यक्ती कशी आहे, तिचं इंटेन्शन काय आहे, तिचा उद्देश काय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कोणी आपल्यावर रागावत असेल
पण कदाचित ते आपल्या कल्याणासाठी असेल, आपल्यावर प्रेम करत असेल, प्रेमापोटी कोणी आपल्यावर रागावत असेल, अशा वेळेस आपण ऐकून घ्यायला पाहिजे. आपल्या गुरूंनी सांगितलं, आईवडिलांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं. आता कधीकधी ते आपल्याला शिव्या पण देतील, पण तिथे प्रतिकार करायचा नाही, कारण ते आपल्या कल्याणासाठी सांगत आहे. तिथे आर्ग्युमेंट करायचे नाही. त्यांचा हेतू काय आहे, इंटेन्शन काय आहे, तुम्हाला त्रास देणं नाही, तुम्हाला योग्य मार्गावर आणणं आहे. म्हणून पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की चांगले कोण आणि वाईट कोण, त्यांचा हेतू काय, स्वार्थानं प्रेरित होऊन ते करत आहे की आपल्या कल्याणासाठी करत आहे, हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेतल्यानंतर मग सदा सर्वदा सावध राहून जशाच तसे होऊन जावे. मग मात्र आपण जशास तसं झालं पाहिजे, कारण आपण तसं केलं नाही तर मग ते आपला गैरफायदा घेतील. आता बघा, शिवाजी महाराजांच्या जीवनामधली घटना बघा. आता अफजल खान तिथे आलेला आहे. तो काय शिवाजीवर प्रेम करणार आहे? तो दाखवतो प्रेमाची भाषा, गले लग जाओ, गले लग जाओ, मेरे गले लग जाओ. आता हे आलिंगन म्हणजे काही प्रेमाचं आलिंगन आहे? हा तर एक घात होता. म्हणजे इथे अफजल खान दाखवत होता की शिवाजीवर खूप प्रेम आहे, आता आलिंगन देऊ आपण. पण शिवाजींना तो मारण्याचा कट होता. शिवाजींनी ते बरोबर ओळखलं आणि शेवटी काय झालं आपल्याला माहिती आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना माहिती होते की जशास तसं इथे आपण मृत्यू होऊन चालणार नाही. ह्या माणसाचा उद्देश काय आहे, आपल्याला मारण्याचा उद्देश आहे याचा. हा काही सज्जन नाही, आणि म्हणून जशास तसंच झालं पाहिजे. भगवान कृष्णांनी कर्णाला किती सांगितलं की अरे तू संगत करू नको दुर्योधनाची, पण ऐकलं नाही. शेवटी बघा, भगवंताला कर्णाला अर्जुनाच्या हाताने मारावंच लागलं. म्हणजे इथे जशास तसंच झालं पाहिजे. एखादा दुर्जन माणूस आहे आणि आपण सज्जन आहोत, ते चालणार नाही. आपण सज्जनाशी सज्जन पाहिजे, पण दुर्जन आहे त्यांच्याशी आपण कठोर झालोच पाहिजे. तर बघा ना, सदा सर्वदा सावध राहून जशास तसे होऊन जावे, जशास तसे होऊन जावे. कारण आपण जर इथे माईल्ड झालो तर काही वेळ समाज व्यवस्थाच कोलमडून जाईल. आपण सगळं सहन करत राहिलो तर लोक आपला गैरफायदा घेणार नाही का? आता समजा आपल्या घरी एखादा गुंडा शिरला आणि तो आपल्या घरच्या आया बहिणींना जर तो पळवून नेऊ लागला, तर आपण काय शांत बसू? मग आपण दुर्बल आहोत. आपल्या घरच्या लोकांचं रक्षण करणं आपलं काम आहे. तिथे प्रतिकार करावाच लागेल. प्रतिकार करता करता मरण आलं तरी चालेल, पण ते आपलं कर्तव्य आहे. तिथे आपण म्हणू शकत नाही की अरे बाबा मी काही करणार नाही, मी अहिंसा परमो धर्म करतो, तो घेऊन जा, असं नाही म्हणू शकत आपण. ती अवस्था काही गृहस्थांसाठी नाही आहे. तुम्हाला ब्रह्मज्ञान झाल्यावर मग ती गोष्ट वेगळी आहे. हरिबाबाला ते शक्य होतं, चोरामध्ये त्यांनी नारायण बघितलं, पण ती अवस्था तर आपली होऊ द्या. आपल्याला अप्रतिकाराकडे जाण्यासाठी प्रतिकारामधूनच जावं लागणार आहे. प्रतिकार न करता आपण अप्रतिकाराची अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून समाजामध्ये राहताना, जगामध्ये राहताना दुर्जनांचा प्रतिकार केलाच पाहिजे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. समाजामध्ये पूर्णपणे समाज व्यवस्था कोलमडून जाईल. हे दुर्जन लोकच जास्त पॉवरफुल होतील, ते अत्याचार करतील, आणि जे लोक चांगले आहे ते लोक चुपचाप बसून राहतील. कारण वाईट लोक खूप अग्रेसिव्ह असतात. स्वामी रंगनाथांजी महाराज म्हणायचे की वी आर गुड पीपल बट वी आर गुडी पीपल. म्हणजे आपण चांगला आहो पण गुड फॉर नथिंग. उपयोग काय? म्हणजे समाजामध्ये अन्याय होत आहे आणि तुम्ही सगळं बघतात, तुम्ही प्रतिकार करू शकत नाही, सगळं सहन करता. हे काही बरोबर आहे का? जर अन्याय होत असेल तर प्रतिकार केलाच पाहिजे. म्हणून इथे जशास तसं आपण झालं पाहिजे. स्वामी विवेकानंद विद्यार्थी अवस्थेमध्ये किंवा संन्यासी झाले होते नवीनच, तेव्हा शाळेमधला त्यांचा एक मित्र होता. तो पोलीस ऑफिसर झाला होता. एक दिवस नरेंद्राची आणि त्याची भेट झाली.
त्याला स्वामी विवेकानंदांच्या कामाबद्दल संशय होता की हे संन्यासी लोक जे आहे हे सगळे क्रांतिकारी आहेत, हे संन्याशाचा वेश घालून विद्रोह करत आहेत. पण मित्र होता. त्या नरेंद्रनाथांना घरी बोलावला, नरेंद्र माझ्या घरी ये ना, आज संध्याकाळी भोजनासाठी ये. आता नरेंद्राला वाटलं की आपला मित्र आपल्याला बोलवत आहे, आपण गेलो पाहिजे. संध्याकाळी स्वामीजी त्याच्या घरी त्याच्या रूममध्ये गेले. त्याच्या रूममध्ये भोजनाची काहीच व्यवस्था नव्हती. स्वामीजी आतमध्ये गेल्याबरोबर त्यानं आतून दरवाजा बंद केला आणि स्वामीजींचं इंट्रॉगेशन करू लागला. म्हणे, तू खरं सांग, तू खरोखरच संन्यासी आहे की विद्रोही आहे? तू ब्रिटिशावर विरुद्ध काहीतरी कारस्थान करत आहे, म्हणजे तू मला सत्य सांगितलंच पाहिजे. स्वामीजीला, अरे तू मला जेवायला बोलावलं आणि माझ्याशी असा व्यवहार करतो? आणि मग स्वामीजींनी त्याची कॉलर धरला, त्याला असं उचललं, एका हाताने वर उचललं आणि म्हणे, आता जर तू म्हणे माझ्याविषयी एक शब्द जरी बोलला तरी म्हणे मी तुला इथेच खतम करू शकतो, पण तुला मी मारणार नाही. पण असा विश्वासघात करू नको. त्याला दिलं खाली टाकून, दरवाजा उघडला, बाहेर निघून गेले सिंहासारखे. म्हणजे बघा, इथे प्रतिकार करणं भाग पडलं. आता तो मित्र दाखवत होता की मी तुझा मित्र आहे, पण तो मित्र नव्हताच, तो शत्रू होता. तेव्हा स्वामीजींना त्याला धडा शिकवावाच लागला. म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर तशी परिस्थिती येते तेव्हा आपण प्रतिकार केलाच पाहिजे. आपण सगळं काही सहन करून घ्यायचं नाही, मग आपण या जगामध्ये राहण्यायोग्यच नाही. तर अन्यायाचा प्रतिकार नक्कीच आपण करावा, कारण तोच आपला मार्ग आहे. आपण इथे अप्रतिकाराची भाषा वापरू शकत नाही, त्यामुळे काहीच आपलं सार्थक होणार नाही. म्हणून सज्जनांना दुर्बल समजून स्वार्थी छळ करती त्यांचा, मनामध्ये सामर्थ्य ठेवून प्रतिकार करा अशांचा, प्रतिकार करा अशांचा. बघा, सज्जनांना दुर्बल समजून स्वार्थी छळ करती त्यांचा. आता जे साधू आहे, सत्पुरुष आहे, चांगले लोक आहे, सज्जन आहे, धर्माचं आचरण करतात, त्यांना हे लोक काय समजतात की हे लोक दुर्बल आहे. हे दुर्बल आहे म्हणून हे धर्माचं आचरण करतात, हे देवाला घाबरतात. म्हणजे बघा, चांगल्या लोकांविषयी जगाचं मत काय असतं की यांनी पळवाट काढलेली आहे, हा गुड फॉर नथिंग आहे, म्हणून हा साधू झालेला आहे, याच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांचा छळ करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती संतांचा छळ झाला. त्यांना वाटायचं की हे सगळे काय दुर्बल आहे, हे दुर्बल आहे म्हणून ते देवदेव करतात, यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची काहीही क्षमता नाही. बघा, असे लोक आपला फायदा घेऊ शकतात. म्हणजे जे धार्मिक आहे त्यांना ते दुर्बल समजतात. स्वामी विवेकानंद काय म्हणायचे? स्वामी विवेकानंद म्हणायचे, रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ नॅचरल स्ट्रेंथ विच इज ऑलरेडी विदिन मॅन. धर्म म्हणजे मनुष्याच्या अंतर्निहित असलेली शक्ती प्रगट करणं, नॅचरल स्ट्रेंथ, आपल्यामधली शक्ती प्रगट करणं हे धर्माचं लक्षण आहे. दुर्बलता हे धर्माचं लक्षण नाही. दुर्बल मनुष्यासाठी धर्म नाहीच, तो धार्मिक म्हणू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती नाही आहे. मग तुम्ही कसले धार्मिक? तेव्हा धार्मिक होणं म्हणजे दुर्बल होणं, ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आपल्याला धर्म कधीच दुर्बल करत नाही, कारण धर्म तर एक असं प्रतीक आहे की शक्तीचं प्रतीक आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. कोणताही धर्म जर आपल्याला दुर्बल करत असेल तो धर्मच नव्हे. समर्थ रामदास बघा, त्यांनी प्रतिकार करायला शिकवलं. अरे, आपल्यावर एवढे अत्याचार होते आणि आपण काय सगळं सहन करून घ्यायचं? आपण प्रतिकार केला पाहिजे, आपण आपलं स्वराज्य स्थापन केलं पाहिजे. म्हणजे हे संत आपल्याला प्रतिकार करायला सांगतात, हे सहन करायला सांगत नाही.
ह्या सहन करण्याच्या प्रवृत्तीमुळे तर आपल्याला एवढे कष्ट आणि दुःख भोगावे लागले. आपण इतके माइल्ड होतो, इतके मृदू होतो की कोणी यावं आणि आपल्याला लाथ मारून पुढे जावं आणि आपण सगळं सहन करून घ्यायचो. ही प्रवृत्ती होती आपली की कोणी आपला फायदा गैरफायदा घ्यावा आणि आम्ही म्हणायचं की नाही, अहिंसा परमधर्म, आम्ही काही करणार नाही, तुम्ही आमचा कितीही छळ करा, आम्हाला कितीही मारा, आम्ही मात्र चुपचाप सहन करू, सगळं ऐकून घेऊ. ही अशी प्रवृत्ती आपल्या मनामध्ये होती. आणि लोकांची अशी समज आहे की जे धार्मिक असतात ते भित्रे असतात, ते दुर्बल असतात, म्हणून ते धर्माचा आश्रय घेतात, म्हणून ते देवाचा आश्रय घेतात. त्यांना ह्या जगात राहावं हे कसं कळत नाही, म्हणून ते जगामधून पळण्याचा प्रयत्न करतात. पण बघा, धर्म आपल्याला कधीच तसं शिकवत नाही. मी एक इंग्रजीमध्ये कविता लिहिलेली आहे, पुढे भविष्यामध्ये कधी आपल्याला जर संधी मिळाली तर आपण त्याचं वर्णन करू, पण मी तुम्हाला ती वाचून तरी दाखवतो. रिलिजन फॉर हुम, एक पॉवर युअर माइंडमध्ये मी 100 असे पोएम लिहिलेले आहे, त्यामधली एक कविता आहे. रिलिजन फॉर हुम, रिलिजन इज नॉट फॉर द वीक, फॉर दे ट्राय टू कॉम्प्रोमाइज. रिलिजन इज नॉट फॉर द कवर्ड्स, फॉर दे ट्राय टू एस्केप. Religion is not for the hypocrites, for they try to hide. Religion is not for the timid, for they are always afraid. Religion is not for the mean, for they always try to degrade. Religion is not for the fanatics, for they always try to destroy. Religion is not for lunatics, for they always misunderstand. Religion is not for the crooked, for they always misinterpret. Religion is not for fools, for they always get confused. So religion is for those who are bold, heroic, courageous, strong, intelligent, broad-minded, matured, simple, and are ready to face any number of obstacles in order to practice dharma, but never surrender to wickedness. तेव्हा धर्म कुणासाठी आहे? या अशा लोकांसाठी धर्म आहे जे हिपोक्रिट आहे, जे वीक आहे, जे क्रुकेड आहे, जे फॅनॅटिक्स आहे. त्यांच्यासाठी काही धर्म नाही आहे. ते कसलं धर्माचं आचरण करणार? तर इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, सज्जनांना दुर्बल समजून स्वार्थी छळ करती त्यांचा, मनामध्ये सामर्थ्य ठेवून प्रतिकार करा अशांचा. तेव्हा आपण साधू झालो म्हणून काही आपण दुर्बल नाही झालो. आपल्याला प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. मग साधू असो की गृहस्थ असो, कोणी असो, प्रतिकार करायला शिकलंच पाहिजे. एक भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य होते, त्यांचं नाव होतं नाग महाशय. बघा, खूप शांत, एवढे मृदू, सगळ्यांशी प्रेमानं वागायचे, पण वेळ पडली तर कठोर पण होणं त्यांना माहिती होतं. ते काही दुर्बल नव्हते, ते स्वभावानं मृदू होते. ते होते धार्मिक, पण कसे होते बघा. एकदा एक वकील त्यांच्या घरी आला आणि तो वकील त्यांच्या घरी येऊन भगवान श्री रामकृष्णांची निंदा करू लागला. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांची निंदा करताना नाग महाशय म्हणाले की महाशय म्हणे, तुम्ही माझ्या गुरुची निंदा करू नका. आणि ते सुद्धा माझ्या घरी बसून. त्या वकिलाला वाटलं की हा दुर्बल माणूस आहे, हा काय करणार आहे. त्याने निंदा करणं थांबवलंच नाही. तो श्रीरामकृष्णाविषयी काय काय बोलतच गेला. दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं, पण तो वकील काही ऐकायला तयारच नव्हता. मग मात्र नाग महाशय सहन करू शकले नाही. ते गेले बाहेर. एक जोडा पडलेला होता, तो जोडा घेतला हातामध्ये आणि त्या वकिलाची पिटाई करत करत त्याला घराबाहेर काढून दिलं, हकलून दिलं घराच्या बाहेर. आता त्या वकिलाला कळलं की नागमाशय कसे आहे, म्हणजे सगळं काही सहन करून घेणारी नाही आहे. मग एकदा नागमाशय गिरीश घोषांना भेटले. गिरीश घोष म्हणाले की नागमाशय, तुम्ही तर म्हणे चप्पलही वापरत नाही, जोडाही वापरत नाही, मग त्याला तुम्ही कुठं कसं मारलं जोड्याने? म्हणे मी त्याच्याच जोड्यानं त्याला बडवलं, त्याचा बाहेर जोडा होता, त्याच्या जोड्यानंच मी त्याला मारलं म्हणे. म्हणजे बघा, गुरुची निंदा ऐकू नये ठाकूरांनी सांगितलं होतं,
यांनी सुरुवातीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकेच ना. शेवटी नागमाशांना जशास तसं व्हावंच लागलं. साधू झाले म्हणून काय झालं, साधू नागमाश आपण म्हणतो, पण त्यांना पण शेवटी प्रतिकार करावाच लागला. तेव्हा जगामध्ये राहायचं म्हणजे प्रतिकार करावाच लागेल. अहिंसा परमो धर्म हा आदर्श नव्हे आर्यांचा. अहिंसा परमो धर्म हा आदर्श नव्हे आर्यांचा. अन्यायाचा प्रतिकार करा हाच उपदेश असे गीतेचा. हाच उपदेश असे गीतेचा. तेव्हा अहिंसा परमो धर्म हा आदर्श आर्यांचा नाही आहे. हा वैदिक आदर्श नाही आहे, वेदामध्ये सांगितलं नाही आहे. तर हा आदर्श आहे भगवान बुद्धाचा आणि जैनांचा. हा त्यांचा आदर्श आहे. पण इथे भगवद्गीतेमध्ये भगवान काय म्हणतात आपण ते ऐकलं पाहिजे. तो आर्याचा आदर्श आहे. भगवान म्हणतात की धर्माची ग्लानी जेव्हा येते तेव्हा आम्ही अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी अवतार घेतो कशासाठी? सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा विनाश करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा विनाश करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे भगवान धर्माची स्थापना कसे करतात? दुर्जनांचा विनाश करून सज्जनांचं रक्षण करतात, तेव्हा धर्माची स्थापना होते. इथे भगवान कृष्णाने स्वतःच्या मामाची पर्वा केली नाही. आपल्याला माहीत आहे की कंस त्यांचा मामा होता, पर्वा केली नाही. दुर्जन होता, त्याला धडा शिकवला. शिशुपाल आतेभाव होता, पण दुर्जन होता, वाईट होता, त्यांनी त्याला पण ठार मारलं. म्हणजे भगवान कृष्णाने इथे कुठे बघितलं नाही का आपले नातेवाईक आहे, आपला मामा आहे, आपला आतेभाऊ आहे. जरासंघ असे कितीतरी राजे अन्याय करायचे लोकांवर, त्या सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांनी धडा शिकवला. कौरवांनी किती अन्याय केला, पांडवांची जमीन हिसकावून घेतली, त्यांना बाहेर काढून दिलं. आता एवढे अन्याय केले आणि तरी म्हणतो अर्जुन की युद्ध करायचं नाही. तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात की अरे हा तुझा धर्म नाही, तू आर्यपुत्र आहे, तुला शोभत नाही दुर्बलता, ही दुर्बलता सोडून दे. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. उभा हो आणि युद्ध कर. म्हणजे भगवान कृष्ण युद्ध करायला प्रवृत्त करतात अन्यायाच्या विरुद्ध. ते सज्जनांचं रक्षण करतात, पण अन्यायांच्या विरुद्ध मात्र ते युद्ध करायला प्रवृत्त करतात. भगवान रामचंद्रांनी काय केलं? भगवान रामचंद्रांनी म्हटलं नाही की माझ्या सीतेला घेऊन गेला रावण तर घेऊन जाऊ द्या. भगवान रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करून त्याला ठार केलं, म्हणजे दुर्जनांचा विनाश केला. बघा, हा आदर्श आहे आर्यांचा. कारण क्षत्रिय एक राजा, त्याला आपलं कर्तव्य तर कळलं पाहिजे. तो अहिंसा परमो धर्म कसा पाळू शकतो? त्याला ते शक्य आहे का? कारण गीतेमध्ये क्षत्रियाची कर्तव्य दिलेली आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धाचाप्य पलायनम. भगवान कृष्ण म्हणतात इथे शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावस्य क्षात्रम कर्म स्वभावजम. हे क्षत्रियाचं स्वभावतः कर्म आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम. आणि युद्धामधून पळून जायचं नाही, आपलं शौर्य दाखवायचं, तिथे वीरगतीला प्राप्त व्हायचं, हे आहे क्षत्रियाचं कर्तव्य. तेव्हा क्षत्रिय कसा पळून जाऊ शकतो? क्षत्रियाला आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे. हा अहिंसा परमो धर्म काही क्षत्रियाला लागू होत नाही. आपण तर हीच चूक केली. ह्या संन्यासासाठी किंवा यासाठी ठीक आहे, ब्राह्मणांसाठी अहिंसा परमो धर्म. आता क्षत्रियाचं कार्यच आहे की देशाचं रक्षण करणं, आणि आपल्याला हा भगवद्गीतेचा संदेश समजलाच नाही. आपण अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्मच करत बसलो. काय केलं पृथ्वीराज चव्हाणांनी? दिल्लीचा राजा होता, महम्मद घौरीला 16 वेळेस सोडून दिलं. किती मूर्खपणा आहे.
अरे शत्रूला पकडलेल्या शत्रूला तुम्ही सोडून देता? हा काय तुमचा धर्म आहे क्षत्रियाचा? आणि मग काय झालं? त्या गौरीनं बदला घेतला आणि आपण दिल्ली गमावली. बघा, म्हणजे असा आपण मूर्खपणा केला. जे अहिंसा परमो धर्म या नावाखाली आपण काय झालो? दुर्बल झालो. तुम्ही इतरावर अन्याय करू नका. आता सम्राट अशोक, बघा, सम्राट अशोक इतरांची राज्य घ्यायची काय गरज आहे, पण आपल्या राज्याचं रक्षण तर केलं पाहिजे. स्वामीजी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही 200-400 बकरे वाचवण्यासाठी तुमच्या आई बहिणींची अब्रू तुम्ही दिली. हे काही शोभतं का? म्हणजे 1000 वर्ष तुम्हाला गुलामगिरी पत्करावी लागली या अहिंसा परमो धर्मामुळे. तुम्ही दुर्बल झाले. अरे क्षत्रियाला तर नॉनव्हेज खायला पाहिजे, मांस मटण मांस खायला पाहिजे. शक्ती कशी येणार? तो त्यांचा धर्म आहे, त्यांचा आहार पण तसाच पाहिजे. तुम्हाला लढायचं आहे, युद्ध करायचं आहे, तुम्हाला काही ते भजन करायचं नाही आहे. तेव्हा ही आपण घोडचूक केली. शिवाजी महाराजांना बरोबर ते कळलं की भगवान कृष्ण काय म्हणाले, भगवान रामचंद्र काय म्हणाले, आपला आर्य धर्म काय आहे आणि आपण कसं रक्षण केलं पाहिजे, कुणाशी कसं वागलं पाहिजे, हा आदर्श शिवाजी महाराजांनी बरोबर जीवनामध्ये आचरण केला. त्यांनी जशास तसं होऊन दाखवलं. अरे ते दानव आहेत, राक्षस आहे, त्यांच्यासाठी तसंच पाहिजे. तुम्ही ते चुपचाप बसून चालणार नाही. तेव्हा हा क्षत्रिय धर्मच आपल्याला समजला नाही. म्हणजे आपण अहिंसा परमो धर्म करत बसलो आणि आपलं स्वराज्य गमावलं, आपल्या आई बहिणींची आपण अब्रू गमावली. कशामुळे? ह्या दुर्बलतेमुळे. प्रतिकार करायचा नाही. हे काही सगळ्यांसाठी आहे का? सगळ्यांसाठी नाही आहे. जे धार्मिक जीवन जगत असेल, जे संन्यासी असेल, जे ब्राह्मण असेल, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना युद्ध करायचं आहे, संग्राम करायचा आहे, जीवनामध्ये संघर्ष करायचा आहे, त्यांच्यासाठी काही हा धर्म लागू होत नाही. हे आपल्याला कळलंच नाही. त्यामुळे तर एवढे अन्याय आपल्यावर झाले, एवढे अत्याचार झाले. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना प्रेरित केलं. म्हणाले की युअर कंट्री नीड्स ट्रेमेंडस सॅक्रिफाईस. इट इज द यंग मेन हू विल डू इट. द यंग, द एनर्जेटिक, द वेल बिल्ट, फॉर देम इज द टास्क. तुमच्या देशाला आज बलिदानाची गरज आहे, स्वामीजी म्हणाले. युअर कंट्री नीड्स ट्रेमेंडस सॅक्रिफाईस. आणि हा सॅक्रिफाईस कोण करेल? यंग, तरुण मुलं करतील. यंग, एनर्जेटिक, वेल बिल्ट, इंटेलेक्च्युअल, स्ट्रॉंग, फॉर देम इज द टास्क. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर अशा प्रकारच्या युवकांच्या बलिदानाची गरज आहे. आणि सुभाषचंद्र बोसांनी तो संदेश घेतला. ते 16व्या वर्षी मठामध्ये, रामकृष्ण मठामध्ये संन्यासी व्हायला आले होते. तेव्हा ब्रह्मानंदजी महाराज म्हणाले की तुझ्यासाठी हा मार्ग नाही, तुझा मार्ग वेगळा आहे, तू संन्यासी होऊ नकोस. म्हणजे ब्रह्मानंदजी महाराजांनी ओळखलं की हा संन्यास घेण्यासाठी नाही आला आहे, याचा आदर्श वेगळा आहे, याला भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, ते कार्य महत्त्वाचं आहे. म्हणून सुभाषबाबूला मठामध्ये ठेवून घेतलं नाही. इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं हे अहिंसा परमो धर्मामुळे नाही. ते सुभाषचंद्र बोसांच्या सेनेला, हिंद सेनेला ते घाबरले होते. त्याने जी आपली सेना उभी केली, फौज उभी केली, आझाद हिंद सेना, त्या आझाद हिंद सेनेला घाबरून ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. ते काही अहिंसा परमो धर्मामुळे काही गेले नाही. याविषयी तुम्हाला जर अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर G.D. बक्षी, ते मेजर होते, मेजर जनरल, यूट्यूबवरती त्यांची व्याख्यानं ऐका. म्हणजे तुम्हाला कळेल की ब्रिटिश भारतामधून का पळून गेले. आझाद हिंद सेनेने त्यांना तगडा विरोध केला, त्याच्यामुळे ते घाबरले. त्याने ते अहिंसा परमो धर्म किती वेळा दाबून टाकला. तेव्हा बघा, इथे सुभाषचंद्र बोस म्हणतात की स्वामीजी माझे गुरु आहे, त्यांच्यापासून मी देशभक्ती शिकलेलो आहे. आणि स्वामीजींना अशा प्रकारचे युवक पाहिजे होते की जे संघर्ष करतील, जे लढा देतील, जे बलिदान देतील. आणि भित्र्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही, तुम्ही उठा, जागे व्हा, किती दिवस झोपणार. म्हणजे स्वामीजींनी तरुण पिढीला जागृत केलं.
स्वामीजींना सगळं क्रेडिट जायला पाहिजे. त्यांनी या तरुण मुलांना प्रेरणा दिली की अरे युद्ध करूनच तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे, असं काही मिळणार नाही. तुम्ही दुर्बल राहाल तर काही स्वातंत्र्य मिळणार नाही तुम्हाला. म्हणजे बघा, इथे हा आपला आदर्श नाही. अहिंसा परमो धर्म हा आदर्श नव्हे आर्यांचा. अन्यायाचा प्रतिकार करा हाच उपदेश असे गीतेचा, हाच उपदेश असे गीतेचा. नंतर आत्मशक्ती जागृत करण्या धर्म शिकवितो आम्हाला. दुर्बलता तर पाप असे, त्यागा सत्वर दुर्बलतेला, त्यागा सत्वर दुर्बलतेला. आत्मशक्ती जागृत करण्या धर्म शिकवितो आम्हाला. धर्म आम्हाला काय सांगतं की अरे तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, तुमच्यामध्ये आत्मशक्ती आहे. त्या आत्मशक्तीला जागृत करा. तुम्ही असे रडत भेकत का बसता, असे दुर्बल का होता. भगवान कृष्ण काय म्हणाले अर्जुनाला, अरे अर्जुना असा तो रडतो आणि खाली बसतो, डिप्रेशनमध्ये जातो आणि इकडे आर्य म्हणतो तुला हे शोभतं का. क्लैब्यम मास्मगम पार्थ न तत्वयु प्रपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. अर्जुना हे हृदयाचं दौर्बल्य सोडून दे आणि उठ, युद्धासाठी तयार हो. म्हणजे आपल्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे, पण आपण काय झालं, झोपलेलो होतो. ती शक्ती आपण आपल्यामध्ये प्रगटच केली नाही. जर भारत सगळा एक होऊन जर संघर्ष केला असता, आपल्यामध्ये आत्मशक्ती जागृत केली असती, ते काय मुठभर ब्रिटिश आपल्यावर राज्य करू शकले असते. आपल्यामध्येच भेदबुद्धी होती. तेव्हा इथे बघा, आपल्याला स्वामीजींनी दाखवून दिलं की कशा प्रकारे आपण जगामध्ये राहिलो पाहिजे. आत्मशक्ती जागृत करण्या धर्म शिकवितो आम्हाला. स्वामीजी म्हणाले की विकनेस इज सीन. दुर्बलता म्हणजे पाप आहे. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे, दुर्बलता म्हणजे पाप आहे. आपल्याला कधीच स्वामीजीने दुर्बल व्हायला सांगितलं नाही. त्यांच्याकडे एक तरुण आला होता, म्हणे मला गीता शिकायची आहे. स्वामीजी म्हणे जा पहिले फुटबॉल खेळ, तुझी बॉडी जरा स्ट्रॉंग कर, शक्तिशाली बनव. आणि तुझ्या शरीरात धमक नाही आहे, शक्ती नाही आहे, तुला गीता काय समजणार आहे. म्हणे तू गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळल्यामुळे स्वर्गाच्या जवळ जाशील. म्हणजे पहिले आपल्याला सामर्थ्याचा संदेश दिला की ही दुर्बलता टाकून द्या, दुर्बलता सोडून द्या. धर्म आपल्याला आत्मशक्ती जागृत करायला शिकवतो. धर्म आपल्याला कधीही दुर्बलता शिकवत नाही. तेव्हा इथे आपल्याला दुर्बल व्हायचं नाही. आपल्याला अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे. आपण हेच विसरलो आणि त्यामुळे आपल्याला एवढे जीवनामध्ये दुःख भोगावे लागले आणि भोगावे लागत आहे आजसुद्धा. म्हणजे चांगले लोक कधीच एकत्र येऊन संघर्ष करत नाही. वाईट लोक मात्र एकत्र येतात आणि ते फाईट करतात आणि ते शेवटी विजय प्राप्त करतात. चांगले लोक आपल्या घरीच बसतात. आपण चांगलं आहो म्हणजे झालं, अरे तुम्ही चांगले असाल, तुमच्या डोळ्यासमोर अन्याय होत आहे आणि तुम्ही चुपचाप बसलेले आहात, तुमच्यामध्ये काही धमक नाही, त्याचा विरोध केला पाहिजे म्हणून. पण नाही, आपल्याला काय गरज आहे, आपण आपलं बघायचं, लोकांना काही हो, लोकांना मरू द्या. म्हणजे ही अशी प्रवृत्ती जर असेल चांगल्या लोकांमध्ये तर चांगुलपणा समाजात वाढेल कसा. ही अशीच प्रवृत्ती वाढेल ना, गुन्हेगारी प्रवृत्तीच वाढेल. कारण चांगले लोक तर घरात बसले दरवाजे लावून आणि वाईट लोकच बाहेर फिरत आहे हातात चाकू घेऊन, त्यांचा थांबवायला कुणीच नाही आहे, असं होऊन गेलेलं आहे. म्हणजे हे सगळं स्वामीजींना बिलकुल आवडत नव्हतं. धर्म काही आपल्याला असं शिकवत नाही. वज्रासारखे कठोर व्हावे, मृदू असावे कुसुमादपी. जीवनाच्या घोर संग्रामात हे विसरू नका कदापि, हे विसरू नका कदापि. वज्रासारखे कठोर व्हावे, मृदू असावे कुसुमादपी. म्हणजे वेळ पडली तर आपण वज्रासारखं कठोर पण झालो पाहिजे आणि चांगल्या लोकांविषयी मृदू असावे कुसुमादपी, आपण मृदू पण झालो पाहिजे. जीवनाच्या घोर संग्रामात हे विसरू नका कदापि. हे आपण या जीवनाच्या संग्रामामध्ये कधी विसरता कामा नये. स्वामी म्हणाले की अहिंसा काही दुर्बलांसाठी नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 ठोसे देऊ शकता, तरी तुम्ही देत नाही, मग तुम्ही पुण्य करत आहात. तुमच्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती आहे तरी तुम्ही प्रतिकार करत नाही, ते पुण्य आहे.
तुमच्यामध्ये शक्तीच नाही, तुम्ही दुर्बल आहात. आणि नुसतं आणतं की मी प्रतिकार करत नाही. अरे तू करू शकत नाही म्हणून करत नाही. तुझ्यामध्ये शक्तीच नाही प्रतिकार करण्याची. ते पाप आहे, तो गुन्हा आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात आपल्याला की आपल्यासाठी दुर्बलांसाठी ही अहिंसा नाही आहे. ही अहिंसा कोणासाठी आहे? जे स्ट्रॉंग आहे. बघा, स्वामीजी गाडीमध्ये एकदा प्रवास करत होते. समोर 2 गोरे लोक बसलेले होते आणि ते स्वामीजीविषयी काही काही बोलू लागले, निंदा करू लागले, क्रिटिसाइज करू लागले. आता स्वामीजींनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. स्वामीजींनी बिलकुल प्रतिकार केला नाही. ते काय बोलत आहे स्वामीजींना सगळं समजत होतं, पण स्वामीजींनी एक शब्दही उच्चारला नाही. त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं प्रतिकार करण्याचं, पण ते शांत बसून राहिले, काहीच बोलले नाही. आणि जेव्हा पुढचं स्टेशन आलं तेव्हा स्वामीजींना पाणी पाहिजे होतं. तेव्हा त्यांनी त्या टीटीला म्हटलं इंग्रजीमध्ये, कॅन यू गेट मी ए ग्लास ऑफ वॉटर? मला 1 ग्लास पाणी देता का? तेव्हा त्या टीटीने पाणी आणून दिलं. आता ह्या गोऱ्या लोकांना कळलं की अरे ह्या संन्याशाला तर इंग्लिश पण येते, याला इंग्लिश समजते, आतापर्यंत आपण जे काय बोललो याला समजलं आहे. मग ते म्हणाले की स्वामी, वी वर क्रिटिसायझिंग यू, वी वर टॉकिंग अबाउट यू, यू डिड नॉट प्रोटेस्ट. आम्ही तुमच्या विरुद्ध एवढं बोलत होतो, तुमची निंदा करत होतो, पण तुम्ही प्रतिकार नाही केला. आता मात्र स्वामीजींना राहवलं नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले, डिअर फ्रेंड्स, दिस इज नॉट द फर्स्ट टाईम आय एम सीइंग फूल्स लाईक यू. हा माझ्या जीवनामधला काही पहिलाच प्रसंग नाही की मी तुमच्यासारख्या मूर्खांना बघत आहोत. आता स्वामीजींनी त्यांना मूर्ख म्हटलं. त्यांना राग तर आला, पण स्वामीजींनी आपल्या बाह्या वर केल्या आणि उभे राहिले. आणि ते स्वामीजींचं धिप्पाड शरीर बघून दोघेजण पळाले, कारण ते प्रतिकार करू शकत नव्हते. स्वामीजी एकटे दोघांना मॅनेज करू शकत होते. म्हणजे स्वामीजीमध्ये प्रतिकार करण्याची शक्ती होती. सुरुवातीला त्यांनी सगळं सहन करून घेतलं, पण जेव्हा त्या लोकांनीच विचारलं की तुम्ही शांत का बसले, तेव्हा स्वामीजींनी दाखवून दिलं की मी शांत बसलो, पण जर प्रतिकार करायची वेळ आली तर मी करू शकतो. मी दुर्बल आहे म्हणून शांत नाही बसलो. त्यांना दाखवून दिलं काय शक्ती असते. दोघेही पळाले. म्हणजे बघा, हा संदेश आपल्याला घ्यायचा आहे. इथे आपल्याला कठोरही व्हायचं आहे, पण जशास तसं, आणि मृदू पण राहायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आपल्यामध्ये पाहिजे, तरच आपण या जीवनाच्या संग्रामामध्ये यशस्वीपणे जगू शकू. कारण ह्या कर्मभूमीमध्ये, या युद्धभूमीमध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. तेव्हा इथे आपल्याला हे कळलं पाहिजे, वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी. तुम्ही वज्रासारखे कठोर पण होता आलं पाहिजे तुम्हाला, आणि कुसुमासारखे मृदू पण होता आलं पाहिजे. फुलासारखं तुम्ही नाजूक पण झाले पाहिजे. तुमच्याकडे हृदय पण पाहिजे. शिवाजी महाराजांनी रयतेची किती सेवा केली, साधू संतांची सेवा केली, त्यांच्याकडे हृदय पण होतं. पण गरज पडली तर दंड पण करायचे, पनिशमेंट करायचे, गुन्हेगाराचे हात तोडायचे, पाय तोडायचे, ते पण सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये पाहिजे, तरच आपण या जीवनाच्या संग्रामामध्ये यशस्वी होऊ शकू. तेव्हा ही कविता पुन्हा आपण एकदा वाचून घेऊया आणि आजच्या चिंतनाला आपण विराम देऊया. जीवन सौंदर्य सूत्र आजचा आपला विषय होता, वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी. जीवन ही तर कर्मभूमी, येथे कर्म करीत राहावे. दुर्जनांशी कठोर व्हावे, सज्जनांशी मृदू असावे. सज्जन दुर्जन सदैव येथे, सगळ्यांना समजून घ्यावे. सदा सर्वदा सावध राहून, जशास तसे होऊन जावे. सज्जनांना दुर्बल समजून, स्वार्थी छळ करती त्यांचा. मनामध्ये सामर्थ्य ठेवूनी, प्रतिकार करा अशांचा, प्रतिकार करा अशांचा. अहिंसा परमो धर्म, हा आदर्श नव्हे आर्यांचा. अहिंसा परमो धर्म, हा आदर्श नव्हे आर्यांचा. अन्यायाचा प्रतिकार करा, हाच उपदेश असे गीतेचा. आत्मशक्ती जागृत करण्या, धर्म शिकवितो आम्हाला. दुर्बलता तर पाप असे, त्यागा सत्वर दुर्बलतेला, त्यागा सत्वर दुर्बलतेला. वज्रासारखे कठोर व्हावे,
मृदू असावे कुसुमादपी, जीवनाच्या घोर संग्रामात हे विसरू नका कदापि, हे विसरू नका कदापि. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.